एसटी महामंडळ भरतीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे मला कॉल मेसेज येत आहेत की सर या भरतीमध्ये नेमकी कोणकोणती पदं असणार आहेत जी 17,000 प्लस पदांची भरती होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पदासाठी एज्युकेशन काय लागणार आहे, कोण कोण पात्र, कोणत्या पदासाठी कोणाला फॉर्म भरता येणार आहे, ज्या मुलांचं अप्रेंटिसशिप झालेली आहे बघा त्या मुलांसाठी काय आहे, ज्यांनी आपण त्याला काय म्हणतो की जे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे एसटी महामंडळामध्ये. अनेक विद्यार्थ्यांचा फोन येतोय की सर आम्ही त्या ठिकाणी अप्रेंटिसशिप या ठिकाणी जे काय असेल ते आपण पूर्ण केले. आता मला तो शब्द येईल लगेच त्याच्यावर हसू नका बघा, ते आम्ही पूर्ण केलेले आहे आणि हे करत असताना नेमकं आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये संधी आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. बघा काळजी करू नका, सर्वांनी एकदा पटापट जॉईन व्हायचं आहे. इंग्रजीचा ना आपला दूर तक संबंध आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. चला बघा, सगळ्यात मोठी संधी आहे एसटी महामंडळमध्ये. मग आता या भरतीच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला 2 तारखेला क्लिअर कट सांगेल की कंत्राटी यांचं स्वरूप, त्यांनी जे कंत्राटी शब्द टाकलेला आहे तो कसा असणार आहे. पण त्याच्याही महत्वाच्या अगोदर आहे बघा की तुम्हाला या ठिकाणी महत्वाचा हा मुद्दा समजून घ्यायचा आहे की सर मी कोणत्या पदासाठी पात्र आहे. कारण जे बघा भरती मोठी आहे बरं का, फक्त सरकारला सन्मान्य सरकार मायबाप आम्ही तुमच्या पुढे हात जोडून विनंती करतोय की आमच्या गोरगरिबाच्या कष्टकऱ्यांच्या 18 पगड जातींच्या लेकरावरती अन्याय करू नका. एकदम चांगल्या पद्धतीनं परमानंट भरती घ्या, वकीलपणा करू नका आणि लेकरांच्या भावनेशी खेळू नका. दिवस दिवस लेकरं ते अभ्यास करतायत, दिवस दिवस परेशान होत आहेत. मग अशा लेकरांच्या वाट्याला जाऊ नका आणि त्यांचा तळतळ घेऊ नका. ओके बघा, आता आपण या ठिकाणी बॅच सुरू केलेली आहे. 999 मध्ये बॅच आहे बघा. 1999 ची डायरेक्ट 50% तुम्हाला बॅच देणार आहे. ऍड आल्यावर ही बॅच जास्त मध्ये जाणार आहे. ही बॅच तुम्ही आवर्जून घेऊ शकता. ऍप नंबर 2 वरती आहे. ओके बघा, TCS IPS फोल्डर मध्ये तुम्हाला दिसेल. नंतर खाली माय कोर्स मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच बघायची आहे. बघा आता हे पोस्ट सगळ्यांकडे आले असेल किंवा 17,450 बघा 17,450 कंत्राटी पदांची हे जे शब्द टाकलेले आहे त्यांनी. ओके याच्यावरती आपण बोलूया, कारण 2 ऑक्टोबरला पहिले याची डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट येऊ द्या. पण ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये बघा हे 2 शब्द टाकले आहेत की कंत्राटी चालक व सहाय्यक पदांची भरती होणार आहे. मग आता सहाय्यक आणि पदांचे म्हणजे कोणकोणते पद असणार आहेत याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. यस रामदादा सर मी आलो, काही हरकत नाही. सर कंडक्टरला ड्रायव्हिंग लायसन्स लागेल का? अजिबात लागणार नाही, सगळं मी तुम्हाला सांगतोय. ओके आता कोणाला काय लागणार आहे तर एकदा मला थंब दाखवा. सगळ्यांबद्दल मी बोलणार आहे. ITI वाल्यांबद्दल बोलणार आहे, ज्यांनी अप्रेंटिसशिप केलेले काय म्हणतात त्यांच्याबद्दल बोलणार आहे. सगळ्यांबद्दल मी या ठिकाणी बोलणार आहे. टेन्शन घेऊ नका. ओके सगळं काही माहिती मी तुम्हाला देणार आहे. एकदा पटापट मला एकदा थंब दाखवा, लगेच आपण पुढे जाणार आहोत. बघा आता एसटी मध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं पद बघा या ठिकाणी येणार आहे चालक तथा वाहक कनिष्ठ. हे पद तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना भरायचं त्यांनी आवर्जून भरू शकता. याच्यामध्ये सरकारनं स्पेशल वाहक पद सुद्धा काढावं. बघा हे जे पद आहे हे चालक तथा वाहक आहे, म्हणजे कोकणामध्ये एकच गाडी, एकच कंडक्टर, एकच ड्रायव्हर, हे लक्षात ठेवायचं आहे. बघा मग चालक तथा वाहक आणि सरकार स्पेशल वाहक वेगळं आणि चालक वेगळं हेही वेगळं काढावं, कारण 8,000 गाड्या या ठिकाणी सरकार घेणार आहे. हे एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. मग आता ज्याला बघा आपण चालक तथा वाहक म्हणजे आपण चालक बद्दलच बोलूया. तुमचं 10वी जर असेल, मराठी भाषेत ज्ञान असेल, प्रादेशिक वाहन कार्य RTO यांच्याकडे सार्वजनिक अवजड वाहन, लक्षात ठेवा अवजड वाहन असेल, महिला उमेदवारांना फक्त LEM ही दिलं तरी चालते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला ते देता येते, हे मी तुम्हाला नंतर सांगेल. ओके बघा मगाच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महिला उमेदवारांना LEM ही, जोपर्यंत तुमच्याकडे LEM ही असेल तो आणि जोपर्यंत अवजड वाहनाचा तुम्हाला परवाना मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला एसटी महिला मंडळाला एसटी ट्रेनिंग देणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि बघा तुमच्याकडे बॅच असणं गरजेचं आहे, PSV बॅच बिल्ला असणं गरजेचं आहे. हे ज्याला चालक पदासाठी जर फॉर्म भरायचा असेल तर चालक पदासाठी बघा ही जी या ठिकाणी महत्वाची जी क नावाची बघा अट आहे ही नसणार आहे. चालक पदाला क नावाची अट नसेल, बाकी म्हणजे चालक पदासाठी सॉरी चालक म्हणतो मी, वाहक पदासाठी क नावाची अट नसेल, म्हणजे वाहक पदाला या ठिकाणी टायपिंग काय म्हणतो आपण त्याला हे कुठे गेले ते लायसन्स देण्याची गरज नाही. ड्रायव्हिंग लायसन्स या ठिकाणी जे काही वाहक पदासाठी जर स्पेशल वाहक पद आलं तर स्पेशल वाहक पदाला देण्याची गरज नाही. पण सरकारनं जर असं शहाणपणा केला की वाहक प्लस चालक जर असं केलं म्हणजे वाहक तथा चालक आहे का नाही, असं जर केलं तर मग मात्र तुम्हाला दोन्हीही बॅच लागणार आहेत. लक्षात ठेवा इथं बॅच जे सांगितलेले हे दोन्ही लागणार आहेत. जर स्पेशल चालकाची काढली तर फक्त बॅच आणि तुम्हाला हेवीचं लायसन्स पाहिजे. जर वाहकाची काढली तर फक्त बॅच पिल्ला पाहिजे, बाकी काहीच तुम्हाला लागणार आहे. मेकॅनिकल साठी सुद्धा सांगतोय थोडंसं थांबा. ओके एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल, हे ज्यांच्याकडे असेल हे त्यांनी आवर्जून करायचं आहे बघा. ओके एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. महिला महामंडळ महिलांनो तुम्हाला LEM ही असलं तरी चालते, काही अडचण नाही, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता दुसरं बघा हे एक पद आहे आणि अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणे सर हे पद येईल का? बघा लिपिक टंकलेखक कनिष्ठ, सर हे पद येईल का हो? आता इकडे लक्षात ठेवा, या पदाच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती देतो. थोडंसं एकदा लाईक करा बरं चॅनलला.
चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. यस 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 चला चला, एकदा तुमचं लाईक असल्याशिवाय मला काही पुढे काही जाता येणार नाही. ओके, बघा आता सगळं सांगतो. बॅच बिल्ला म्हणजे कंडक्टरचं लायसन, अगदी बरोबर आहे. बघा आता इकडे लक्ष ठेवायचं आहे. बघा सगळ्यात महत्त्वाचे लिपिक टंकलेखक पद. अनेक लेकरं या लिपिक टंकलेखक कनिष्ठ पदासाठी तयारी करत आहेत. अनेक लेकर आहेत आमचे विद्यार्थी. पगार 30,000 त्यांनी सांगितले नाही ना सुमित. बघा आता इथं काय फक्त मान्यता प्राप्त विद्यापीठाची तुम्हाला पदवी पाहिजे. आता हे तुम्हाला 2 ऑक्टोबरलाच कळेल. 2 ऑक्टोबरलाच कळेल की याच्यामध्ये ह्या जागा त्यांनी टाकल्या आहेत की नाही टाकल्या आहेत. हे सगळं 2 तारखेला मी तुम्हाला तसं डिटेल या ठिकाणी सांगणार आहे. बघा आणि तुम्हाला कुठली पदवी असू द्या, ग्रॅज्युएशन कुठलेही असू द्या, त्याच्यामध्ये BA असू द्या, BCom असू द्या, BSc असू द्या, त्याच्यानंतर मुक्त विद्यापीठाची असू द्या, कुठलीही असू द्या, काही अडचण नाही. दुसरं बघा तुम्हाला टायपिंग पाहिजे 30 मराठीची बरं का, आणि इंग्रजी पाहिजे तुम्हाला 40 मराठीची. एवढं सॉरी इंग्रजीची. ओके, इंग्रजी 40 पाहिजे तुम्हाला. असे 2 परीक्षा तुमच्याकडे उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. रवींद्र जरा नीट ध्यानावर राहायचं. तू एकच कमेंट जर 10 वेळेस करत असेल, तुला थोडंसं डोकं आहे का जरा असं. मी तुला पुढे सांगतो ना, पहिले मला एक सांगू दे ना. पहिल्या पायरीवर जर मी 5व्या पायरीवर पाय टाकला ते एकदम पाय मोडत नाहीतरी काम होईल. तुला थोडंसं पहिले समजून घ्या जरा असं. बघा आता एक लक्षात घ्या, मराठी टायपिंग पाहिजे 30, इंग्रजी टायपिंग 40 आणि सगळ्यात IMPA बघा तुम्हाला कॉम्प्युटरशी रिलेटेड कुठलाही एक कोर्स पाहिजे म्हणजे पाहिजेच. जर तुमच्याकडे MSCIT नसेल तर मग कुठलाही पाहिजे ज्याच्यामध्ये सांगितलेला आहे तो. ओके, आता बघा महत्वाचे सर सहाय्यक पद कोणती आहेत. अनेक विद्यार्थी इथंच कन्फ्युज झाले. सर सहाय्यक पदामध्ये बघा, सहाय्यक पदामध्ये काही वर्ग 2चे आहेत, काही वर्ग 3चे आहेत. लक्षात ठेवा, वर्ग 2चे पद सुद्धा मी आज सांगणार आहे. वर्ग 2चे पद सुद्धा या ठिकाणी मी आज सांगणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला वर्ग 3चे कोणकोणते पद आहेत पहिले समजून घ्या. तुम्ही जर याच्यामध्ये पात्र असाल तर फॉर्म भरायचं आहे. बघा इथं तुम्हाला जे तुम्ही आतापर्यंत जे शिक्षण घेतलेलं त्या व्यवसायाचं नाव आता पूर्ण लक्षात ठेवा. शैक्षणिक आता बघा ITI आहे, NCVT आहे, MSBVC आहे, HSC आहे, व्यावसायिक अभ्यासक्रम असेल, DGT भारत सरकारचा आयोजित करा, जे असेल ते काय 1 वर्षाचा कमीत कमी 1 वर्षाचा तुमच्याकडे पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बघा तुम्ही, बघा मोटार मेकॅनिक किंवा डिझेल मेकॅनिक हे दोन्ही पण चालते. दोन्ही पण या मोटर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक मध्ये जेवढे काही आहेत बघा हे. ओके, डिझेल मेकॅनिक आणि मोटर मेकॅनिक हे पद आहे. या पदासाठी बघा एवढे कोर्स चालतात. नीट लक्षात घ्या. यस थँक्यू परिणत आहे. बघा एवढे बघा, पण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालं असेल तुमचं तरी चालते, मेकॅनिकल ऑटो इंजिनिअरिंग असेल तरी चालते, मेकॅनिक डिझेल मेकॅनिक असेल तरी चालते, मेकॅनिक मोटर व्हेकल असेल तरी चालते, ऑटो इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी असेल तरी चालते, ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन असेल तरी चालते, मेकॅनिक मोटर असेल तरी चालते, मेकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेकल तरी चालते, आणि मेकॅनिक डिझेल सुद्धा चालते. याच्यासाठी बघा तुमच्याकडे LMV चा सध्याचा परवाना पाहिजे, कारण तुला गाडी जर दुरुस्त करायची असेल. ओके रवींद्र दादा एक लक्षात, तर तुला गाडी सुद्धा चालवता आली पाहिजे. इथं हेवी मागितला नाही, तुम्हाला लक्षात ठेवा. इथं हेवी मागितला नाही, LMV मागितला. आणि बघा 3 वर्षामध्ये मागच्या वेळेची सांगेल मी, हे मागची भरती आहे. सरकारनं अशाच पद्धतीची भरती काढावी अशी सरकारला आपली कळकळीची विनंती आहे की सरकार मायबाप गोरगरीब लेकरांच्या भावनेशी खेळू नका, अशाच प्रकारची भरती काढा. पोरांची परीक्षा घ्या, काही अडचण नाही, पण डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट बेस वगैरे अशा 12 भानगडी करू नका. 2 तारखेला त्यांचं समजेल. ओके, 3 वर्षात द्यायचं असंच होतं. बघा सीट मेटल वर्कर हे एक सहाय्यक पद आहे बघा. ओके, हे एक सहाय्यक पद याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये बघा सीट मेटल वर्कर मध्ये सीट मेटल वर्कर आहे, मेकॅनिक इंजिनियर आहे, मेकॅनिकल टेक्निशियन आहे, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी असेल, जनरल फिटर कम मेकॅनिक बघा हा एक पद आहे. ओके, जनरल फिटर, मोटर बॉडी रिपेअरिंग आहे, मेकॅनिक ऑटो बॉडी रिपेअर आहे, आणि फिटर आहे बघा. फिटर अनेक लेकरांचा मला फोन आला सर फिटरचे आहेत का बघा, फिटरचं पण या ठिकाणी जागा आहेत. ओके, याच्यासाठी तुम्हाला बघा LMV परवाना आवश्यक आहे. नसेल तर काढून घ्या, नसेल तर आतापासून काढून घ्या, एवढं मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरं ऑटो इलेक्ट्रिशियन ज्याला आपण DC म्हणतो. काय म्हणणे सर चालकसाठी? चालकसाठी ITI नाही पाहिजे हो. चालकसाठी फक्त तुम्ही 10वी पाहिजे, तुमच्याकडे हेवीचं परवाना पाहिजे. ओके, महिला असाल तर LMV द्या, नंतर तुम्हाला हेवी द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा दुसरं म्हणजे काय, तुमच्याकडे बॅच पाहिजे. बॅच. ओके, बॅच त्याचं खरं नाव बॅच आहे बरं का, बॅज, पण आपण सोप्या भाषेमध्ये त्याला बॅच म्हणतो. बॅच. ओके, एवढं लक्षात ठेवा. दुसरं बघा ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स असेल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल असेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स असेल, काय म्हणते मॅक्ट्रॉनिक्स असेल, आणि इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स असेल, हे सुद्धा पद याच्यामध्ये आहेत. ओके, हो चालते ना, कोणताही झाला तरी चालते ना. हो रे, त्याला गव्हर्नमेंट प्रमाणपत्र असेल ना, ते म्हणते सर माझं प्रायव्हेटमध्ये झालं, पण गव्हर्नमेंट प्रमाणपत्र पाहिजे. बघा आता बघा ब्लॅक स्मिथ वेल्डर,
किंवा टिन्स मिल्क वेल्डर. आता वेल्डरसाठी मग ते कोण पोरगं मला एवढे मेसेज करत होतं की सर सहायक मध्ये वेल्डर आहे का? बाबा सहायक मध्ये वेल्डर पण आहे. आता तुझी कोणती झालेली आहे ते बघूया. ब्लॅक स्मिथ आहे, फॅब्रिकेशन आहे म्हणजे फिटिंग अँड वेल्डिंग आहे, प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग आहे, स्ट्रक्चरल फॅब्रिकेशन अँड रिपेअर टेक्नॉलॉजी आहे, वेल्डिंग फॅब्रिकेशन अँड ऑटोमेशन आहे, जनरल वेल्डिंग आहे, वेल्डिंग टेस्टिंग अँड क्वालिटी मॅनेजमेंट आहे, वेल्डिंग टेक्नॉलॉजी आहे, वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक आहे, वेल्डिंग टेक्निक आहे, स्ट्रक्चर फॅब्रिकेशन आहे, वेल्डर किंवा सीट मेटल वेल्डर आहे. जे काय असेल ते याला कुठलाही परवाना लागत नाही. लक्षात ठेवा या पदासाठी कुठलाही चालक पदाचा म्हणजे आपण गाडी चालवण्याचं कुठलंही ड्रायव्हिंग लायसन लागत नाही. एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. कशासाठी? ब्लॅक स्मिथ वेल्डर आणि टीनेजसाठी. ओके बघा आता पेंटर आहे बघा सेम आहे. तुमच्याकडे याच्यातला जो कोणता स्कीम असेल, जो कोणतं प्रमाणपत्र असेल ते तुम्ही घेऊ शकता. ओके आता बघा इथे आहे अप्लाइड आर्ट असेल, पेंटर जनरल असेल, कमर्शियल आर्टिस्ट असेल, इंडस्ट्रियल पेंटर असेल आणि मेकॅनिक ॲटो बॉडी पेंटर असेल. बघा याला वय भरपूर आहे बघा 18 ते 38 वर्षे. त्यामुळं आणि 18 ते अदर कॅटेगरीला त्यांनी 43 वर्षापर्यंत दिलं होतं. त्यामुळे इथं काही टेन्शन घेऊ नका. यांत्रिक उपकरणामध्ये बघा यांत्रिक उपकरण मेकॅनिक टूल मेंटेनन्स, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स, ड्राफ्टमॅन मेकॅनिकल, टूल अँड डाय मेकर, मशीनिस्ट ग्राइडर, ॲडव्हान्स मशीन टूल ऑपरेटर, टर्नर आणि बघा CNC टर्निंग. हे एकदा लाईक होऊ द्या, एकदा पटकन लाईक होऊन जाऊ बरं का तुम्ही. चपराची पण नाही दादा याच्यामध्ये असलं तर मी तुला नक्की सांगेन. ओके हो वेल्डर गॅस इलेक्ट्रिक तर काय दिसते ना गड्या याच्यामध्ये मला दिसते का बघ भरपूर तरी. वेल्डर गॅस अजून याच्यामध्ये तर दिसत नाही पण आता 2 तारखेच्या नंतरच आपल्याला कळेल. ओके बाळांनो बघा 2 तारखेच्या नंतर कळेल. बघा त्याच्यानंतर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन, त्याच्यामध्ये बेसिक रेफ्रिजरेशन अँड AC, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, इंडस्ट्रियल रेफ्रिजरेशन अँड AC अँड रेफ्रिजरेशन टेक्निशियन, मेकॅनिक एअर कंडिशनिंग प्लांट आणि रबर टेक्निशियन. बघा एवढे आहेत मग लक्षात ठेवा. टायर फिटर म्हणजे तुम्हाला गाडीचे टायर बदलणार आहे जर कोणी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा जागा याच्यामध्ये येणार आहे ना. एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. एवढं जर ओके हो अप्रेंटिसशिप काय म्हणतात त्याला अप्रेंटिसशिप आला बा मला तो शब्द एकदाच नाही तर सत्यानाश त्या शब्दात झालं माझ्याकडनं. अप्रेंटिसशिप झालेल्या मुलांसाठी काय असते बघा तेच मी मुद्दा सांगणार आहे. बघा रे बाळांनो ज्यांची शाळेमध्ये बघा राज्य परिवहन महामंडळातील कार्यशाळेमध्ये शिकाऊ जे उमेदवार असतात याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. यस बघा आता त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये कोणत्याही विभागात मध्यवर्ती कार्यशाळा शिकाऊ उमेदवारांनी पूर्ण केलेल्या उमेदवारीकरता सहाय्यक कनिष्ठ वाहक चालक नाही बरं का लक्षात ठेवा. सहाय्यक कनिष्ठ पदासाठी भरावयाच्या एकूण पदाच्या प्रवर्गनिहाय संख्येच्या 50% जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. हे मी 2019 बद्दल बोलतोय लक्षात घ्या. 2019-2017 या ऍड बद्दल मी बोलत आहे. आता 2 ऑक्टोबरला समजेल की नेमकं त्यांचं काय आहे. अनेक मुलं मला विचारत होती सर नेमकं आमचं काय आहे अप्रेंटिसशिप आलं माझ्या थोबाडात आहे का बरोबर आलं सर त्या मुलांचं काय आहे. याला लाईक होऊन जाऊ द्या बाळांनो तुम्ही आहे का नाही. मी एवढं मरमर करून तुमच्यासाठी बोंबलायलो की असं झालं तसं झालं हे करा ते करा. लक्षात ठेवा. ओके तुमचं फक्त लाईक करा तुम्ही बाकी काही करू नका. ओके यस बघा आता मी फक्त हे सांगितलेले आहेत. याच्यामध्ये बघा सिव्हिल वाल्यासाठी वगैरे येतील असते त्याचं काही टेन्शन घेऊ नका. अजून बघा याच्यामध्ये क्लास 2 साठी काही पद येतात ते पद सुद्धा एकदा मी तुम्हाला सांगतो. ओके एकच मिनिट बघा ना एकच मिनिट बघा ते सुद्धा मी पद तुम्हाला सांगतो की बाबा नेमकं अजून कोणते पद आहेत का सर याच्यामध्ये. ओके बघा एकच सेकंद बघा ना. बघा आता हे सुद्धा पद बघा 2019ला सरळ सेवा भरती वर्ग 2 ची कनिष्ठ अधिकारीची पद आहेत. बघा यस कनिष्ठ अधिकाऱ्याची पद आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं बघा याच्यामध्ये कोणकोणती पदं दिली होती बघा त्यांनी. बघा अतांत्रिक मध्ये सहाय्यक वाहतूक अधीक्षक कनिष्ठ अधिकारी, त्यानंतर टेक्निकल मध्ये बघा हे बाकीचे पद आहेत. याच्यामध्ये हे पद सुद्धा त्यांनी मागच्या वेळेस भरलेले आहेत. ओके मग ही जर ज्या विद्यार्थ्यांची ही सुद्धा असेल बघा काय असेल बघा आता समजा फॉर एक्झाम्पल पहिलं पद कोण आहे कोणतं पद भरलं होतं बघा मागच्या वेळेस सहाय्यक बघा हे सहाय्यक वाहतूक अधीक्षक कनिष्ठ प्रथम 1 वर्षाकरिता कनिष्ठ वेतन श्रेणी आणि 1 वर्षानंतर नियमित मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणती पदवी असावी. वाहतूक क्षेत्रातील कामाचा 2 वर्षाचा तुम्हाला अनुभव असावा एवढं लक्षात ठेवा. ओके बघा इथं दिलेलं आहे अनुभव ग्राह्य राहिला जाईल म्हणजे पदातील खातं जे असेल. ओके MSCIT किंवा तत्सम शासन मान्य परीक्षा पाठ असावी. शारीरिक पात्रता सांगितलेली 163 सेंटीमीटर तुमची उंची, महिला उमेदवारासाठी 153 सेंटीमीटर सांगितलेले आहे. राज्य परिवहन महामंडळामध्ये प्रशिक्षणासाठी उपस्थित झाल्याच्या तारखेपासून 2 वर्षाच्या मुदतीत अवजड वाहनाचा या ठिकाणी हे द्यायचा आहे. ओके नाही LEM ही कोणाला LEM ही महिलांना आहे हो महिलांना आहे.
तुम्ही काय करता, तुम्ही नंतर येता गड्या, नंतर आले ना मग तुम्हाला काही समजत नाही. पहा तुम्ही काय करा, माझा व्हिडिओ पूर्ण झाल्याच्या नंतर परत एकदा व्हिडिओ पूर्ण परत जा बघा, परत एकदा बघत जा. कारण तुम्ही काय करता, तुम्ही येता सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक कनिष्ठ याच्या जागा निघाल्या होत्या बघा. बघा आता याच्यासाठी बघा बा ना, याच्यासाठी डिग्री लागते, डिग्री. हा बघा, ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये शासन मान्य संस्थेची पदविका डिग्री लागते इथं मात्र. इथं कारण क्लास 2 चे पद येते, इथे डिग्री लागणार, इथं ITI चालत नाही. मोटार दुरुस्ती कार्यशाळेतील कामाचा 1 वर्षाचा अनुभव, राज्य परिवहन प्रशिक्षणासाठी उपस्थित झाल्या तारखेपासून अवजड वाहतुकीचा परवाना द्यायचा आहे. वरिष्ठ संगणित्र चालक बघा, संगणित्र चालकासाठी काय, मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणकीय माहिती तंत्रज्ञान किंवा विषयातील पदवीधारक अथवा समकक्ष अर्हता धारक केलेल्या विद्यार्थ्यांना याचा फॉर्म भरता येणार होता. भांडार पर्यवेक्षक बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य व विज्ञान शाखेचा पदवीधर बघा. आता हे लक्षात घ्या बघा, हे जे भांडार पर्यवेक्षक आहे याच्यासाठी बघा कॉमर्स आणि सायन्स, ओके, कॉमर्स आणि सायन्स वाल्यांना फॉर्म भरता येतो. एवढं मात्र पहिले समजून घ्या. तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो, फक्त 2 मिनिटं थांबा. ओके, आणि मोटारचे सुटे भाग वगैरे वगैरे जे काय असेल तेही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ बघा, याच्यासाठी स्थापत्य म्हणजे तुमच्याकडे काय सिव्हिलचा या ठिकाणी सिव्हिल मेकॅनिकलचा या ठिकाणी तुमच्याकडे डिग्री पाहिजे. आणि कनिष्ठ विद्युत इलेक्ट्रॉन बघा, याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, विद्युत अभियांत्रिकी शासन मान्य संस्थेची किमान पदविका असणं गरजेचं आहे. एवढं जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ही माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करतो. सध्या तरी एवढी पदं मी तुम्हाला मागच्या भरतीची सांगितलेली आहे ना, लक्षात ठेवा. यस यस यस, अरे बाबा मी काय बोललो तुम्हाला, हो कोणती 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 पोस्ट, कोणती दुपारची कोणती पोस्ट, हो मी सांगितले काढली मी ते रिझल्ट दाखवणार आहे, असं नाही सांगणार मी तुम्हाला. जेव्हा ऍड येईल 2 तारखेच्या पुढे तेव्हा दाखवेल ना भाऊ. अजून कशातच काही नाही, अजून पोरीचाच मिळ नाही, तू चालला लग्नामध्ये बाशिंग बांधून उभा राहायला. मी फक्त सांगायलो सोयरी कशी असते. मी सध्या फक्त सांगायलो सोयरी कशी असते आणि सरकारनं सोयरी कशी केली पाहिजे आहे का नाही, मी हे सांगायलो. हो तू गुंडाळ्या ते काय म्हणते मुंडाळ्या बांधून बसू नको, थोडस दम धर. सर वाहक चालक यांची परीक्षा आणि ITI वाल्याची परीक्षा एकच होईल. ते त्याच्या वेगवेगळ्या पदानुसार असेल ते. इलेक्ट्रिशियन साठी आहे का सर, अजून त्याच्यामध्ये काही आलेलं नाही. करण दादा MIDC इथं काय घेऊन बसला, थांब मी तुला काय सांगालो, तू चाललं काय म्हणते अजय, काय चॉकलेट काय म्हणते काय म्हणते, जरा नीट व्यवस्थित लिहिणं ते नीट, काय विचारायला मला काही समजेल. ओके चला, 9 वाजता आपलं लेक्चर आहे. लेक्चरला सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे. आणि इथून पुढे बघा फक्त 2 तारखेपर्यंत वेट अँड वॉच करा, एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो. बॅच बिल्ला किती दिवसात येतो, बॅच बिल्ला फार तर तुमच्या तिथल्या याच्यावर डिपेंड करते. 7-8 दिवसामध्ये येतो. फक्त तुम्हाला हेच काढायचं आहे, हो सिव्हिलसाठी आहे. महत्वाचं आहे तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट, त्याला थोडासा वेळ लागतो, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि आपला ग्रुप जॉईन करा बरं का. तुम्हाला मी पुन्हा सांगतोय, भरती कंत्राटी होऊ द्या नाही तर कशी होऊ द्या, त्याची परिपूर्ण माहिती आपल्याला आली पाहिजे. हो नाही तर आपण असं झोपत राहायचो. येईल 2 तारीख सांगायलो, हो जाऊ मी 2 तारीख सांगायलो, 2 तारीख सांगायलो, 2 तारीख सांगायलो, 2 तारखेपर्यंत वाट बघा. नाही अजय 2 तारखे लोक थांबणं जरासं, थांबणं जरासं. मग चॉकलेट पण ठीक आहे, चॉकलेट आहे, मग तू काय करणार आहे, चॉकलेट फॉर्म भरणार आहेस का, थोडासा थांबणं जरासं. ओके थँक्यू. चला माझं लेक्चर आहे लगेच 9 वाजता. बाय, टेक केअर. लाईक करा एकदा पटकन.